साताऱ्याच्या एका जुन्या मॉडर्न गर्ल्स हॉस्टेलमध्ये एका रूमचं नाव गावभर प्रसिद्ध झालं होतं. रूम नंबर 9, तिसरी खोली. एका उंच टेकडीवर असलेलं ते हॉस्टेल पूर्वी राजवाडा होता. पुढे ते कॉलेज हॉस्टेलमध्ये रूपांतरित झालं. पण एकच खोली, ती म्हणजे तिसऱ्या नंबरची, जी कायम बंद ठेवण्यात आली होती. म्हणायचं असं होतं की तिथं एक मुलगी राहायची, रश्मी. हसरी, हुशार. पण एक दिवस ती अचानक गायब झाली. ना आत्महत्या ना अपघात, कुठलाही पुरावा नव्हता. फक्त तिसऱ्या खोलीतलं दार उघडं होतं. त्या घटनेनंतर ती खोली कायमची बंद करण्यात आली. पण खूप काळ लोटला गेला, त्यामुळे आता ती रूम वापरात येऊ लागली. एका श्रुती नावाच्या मुलीने नवीनच ॲडमिशन घेतलं आणि हॉस्टेलमध्ये राहायला सुरुवात केली. तिला रूम मिळाली, रूम नंबर 9. ती जुन्या गोष्टींविषयी अनभिज्ञ होती. पहिल्या दिवशी रात्री ती बॅग उघडून सगळं व्यवस्थित करत होती आणि इतक्यात लाईट्स गेल्या. मोबाईलचा फ्लॅश लावताच तिला एका कोपऱ्यात लाकडी कपाट दिसलं. पण ती कपाटाची जागा आरशातून दिसत नव्हती. आरशात कपाट नव्हतंच. हे काय फालतूपणा आहे, ती बडबडली. आणखी विचित्र म्हणजे कपाटाच्या फटीतून हवा आत येत होती, थंड, आणि तीही कुजलेल्या गंधासह. दुसऱ्या रात्री श्रुती स्वप्नात एकच गोष्ट बघत होती. एक मुलगी रडत होती आणि जोरजोरात ओरडत होती, ती दार बंद कर, नको उघडूस, दारात ती आहे. श्रुती घाबरून उठली. तिच्या बिछाण्याच्या समोर कपाटाचं दार उघडं होतं. ती काही न बोलता ते बंद करून पुन्हा झोपली. पण सकाळी उठल्यावर कपाट पुन्हा उघडं दिसलं. हा प्रकार पाहून ती जरा भ्यायलीच होती. तिसऱ्या दिवशी तिच्या मैत्रिणी साक्षी आणि जान्हवीने तिला ती जुनी गोष्ट सांगितली. ती खोली पूर्वी बंद होती. आत एका मुलीने जीव दिला होता, पण तिचं प्रेत कधी कुणाला सापडलंच नाही. श्रुती हसून म्हणाली, माझा असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. आपण 2025 मध्ये आहोत. आणि ती तिथून निघून गेली. पण त्या रात्री जवळपास 3:30 वाजता श्रुतीला हलकासा आवाज आला. कपाटाच्या आतून कुणीतरी दारावर बोटाने वाजवत होतं. तिने मोबाईलचा फ्लॅश लावला आणि आतमध्ये पाहिलं. कपाटात अजून एक दार होतं, लाकडी, काळसर, तेही पाटीविना. ती उत्सुकतेने पुढे गेली आणि हळूच हात लावला. दार थोडं ढकललं गेलं. आतमध्ये गडद अंधार होता, पण आतून थंड हवेचा झटका तिच्या चेहऱ्यावर आदळला. ती दार बंद करणार इतक्यात एक पांढऱ्या साडीतली बाई, उलटे केस असलेली, दाराच्या आतून तिला पाहत होती. श्रुती जोरात किंचाळली. बॅग उचलून बाहेर पळणारच, पण दार बंदच होत नव्हतं आणि बाहेरची लाईट्सही गेल्या. ती दारात अडकली होती आणि तेवढ्यात तिला मागून आवाज आला, माझं शरीर इथंच आहे, माझं नाव विसरू नकोस. आणि अचानक तिचा मोबाईल त्याच्या मनानेच ऑन झाला आणि स्क्रीनवर फक्त एकच फाईल होती, रश्मी JPG. तिने थरथरत्या हाताने ती फाईल उघडली. फोटोमध्ये रश्मी रक्ताने भिजलेली दिसत होती. तिच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहत होते आणि तिच्या मागे तीच कपाटाच्या आतली बाई. दुसरा दिवस उजाडला. हॉस्टेलमध्ये सर्वत्र गोंधळ उडाला. श्रुती बेहोश अवस्थेत कपाटात सापडली. पण तिच्या शरीरावर एक गोष्ट लक्षात आली, तिच्या हातावर रक्ताने कोरलेलं होतं. ती आता माझी आहे. 3 महिन्यानंतर रूम नंबर 9 पुन्हा बंद करण्यात आली. नवीन मुलींना तिसरी खोली न देता आता फक्त 1, 2, 4 आणि 5 दिल्या जातात. पण अजूनही रात्री 3-3:30ला काही मुलींना वाटतं कपाटाच्या आतून कोणीतरी दार ठोठावतंय. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.